विठ्ठला त्याच्या भक्ताला माहित नसतंय त्याच्या देवानं त्याच्यासाठी काय लिहून ठेवलंय ते. तुझं बराबर लक्ष असतंय तुझ्या भक्तावर. एकदम बरोबर बोललात बरं. विठ्ठला तुझी कृपा झाली आणि तुझ्या सावलीला वय तुझ्या सावलीला तू सुखरूप घरी आणलंस आणि इतक्या वर्षाची भक्ती फळास आली बघ. फळास आली. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. कुठे होतीस पोरी? सावली, आणि अगं हे घर सोडूनच जायचं होतं तर आपल्या घरी का नाही आलीस? हक्काने यायचंस. आणि इतके दिवस कुठे होतीस, कशी होतीस, काय खात होतीस? तुम्ही शांत व्हा, मी बरी आहे आता. तू कशाला आलायस इथे? योग, तिलोत्तमा मेंदळे योग. योग असे असतात ना की या घरापासून मला लांब राहवतच नाही. तुझं काहीच काम नाहीये ते तुझं. जाणार आहे, इथे राहण्याची इच्छाही नाही कोणाची. पण माझ्या मुलीची जी काय अवस्था झाली आहे ना ती तुम्हा सगळ्यांमुळे झाली, लक्षात ठेवा. तुझी मुलगी या मानलेल्या नात्याच्या आडून आमच्यावर चिखलफेक करायची नाही. जगन्नाथ ऐका ना, सावली सुखरूप घरी परत आली. आमच्या घरातही सगळं ठीक आहे आणि तसंही आमच्या घरात ठीक असू दे किंवा नसू दे, तुमचा याच्याशी काही संबंध नाही. सोनिका, संबंध नाही. कसं नाही, लेक आहे माझी या घरात. तोपर्यंत माझा संबंध येणार जोपर्यंत माझी लेक या घरात आहे. कळलं? जगन्नाथ, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. या तुम्ही. चंद्रकांतजी, या घरात काही चांगली माणसंही आहेत. त्यांच्या चांगुलपणाची अपेक्षा होती, पण तिथेही घोर निराशा झाली. माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढलं गेलं. तिला कायमचं या घराच्या बाहेर ठेवायचं याचे प्रयत्न सुरू होते. तिच्यावर चोरीचे आरोप झाले. तेव्हा तुम्ही शांतपणे सगळं बघत उभे होतात, सहन करत उभे होतात. याच्याबद्दल वाईट वाटतं. शेवटी हाती काय आलं? माझी मुलगी सात्विक आहे, निरागस आहे, हेच समोर आलं की नाही? आणि काय तिलोत्तमा मेंदळे, इतकं मोठं एम्पायर उभं केलं तुम्ही, रूपम कॉस्मेटिक, पण साधी माणसं ओळखता नाही आली. कसं वाटलं मी जगन्नाथ म्हटलं तुम्हाला? थोडं मागे व्हा माझ्या आईपासून थोडंसं. नाही, इतके दिवस मान सन्मानच देतोय तुम्हाला, जगन्नाथजी जगन्नाथजी असं म्हणून. का माहिती? कारण माझ्या आईचे संस्कार आहेत म्हणून. या कुटुंबाचे माझ्यावर संस्कार आहेत म्हणून मी शांतपणे तुमच्याशी बोलत आलोय. तुमची रियालिटीच वेगळी आहे, मला नाही समजणार. मला सांगा, समजा एक बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात आली आणि तुमच्या बायकोबद्दल वाटेल ते बोलून गेली, तुम्ही ऐकून घ्याल का? मग तुम्हाला अशी का अपेक्षा आहे की मी आणि माझ्या घरच्यांनी तुमचं ऐकून घ्यावं? तुम्हाला माझं जे काय करायचं ते करा ना, एकदाच करा. माझ्या आईचा अपमान नाही करायचा. माझ्या आईचा अपमान केलात ना तुम्ही जगन्नाथजी. सावलीला बापासारखं प्रेम करताना सन्मान करतो मी त्याचा.
याचा अर्थ असा नाही की आमची फसवणूक तुम्ही जी केली आहे ना ती बरोबर होती. अंत नका हो बघू माझा. प्लीज निघा. कसं आहे ना, काळजी घे. तू का बोललास मध्ये? काय झालं? काय व्हायचं राहिलंय आता मला सांग. ही पोरगी माझ्या घरात माझ्या उरावर येऊन बसली आहे, माझी इच्छा नसताना. तुला चांगलंच ठाऊक आहे ही पोरगी मला अजिबात आवडत नाही, तरी सुद्धा आत्ता सुद्धा ही माझ्या समोर आहे. तुम्ही काहीच करत नाहीयेत त्याबद्दल.